नमस्कार मित्रांनो, ऐश्वर्या नारकर हिच्याबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे। ऐश्वर्या नारकर ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, ज्या 25 वर्षांहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकामध्ये सक्रिय आहेत। अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती। एका स्कॅम मधून देवाच्या कृपेने वाचले म्हणून हा व्हिडिओ शेअर करते। 4-5 दिवसापूर्वी मला व्हॉट्सअपला मेसेज आला होता महानगर गॅस कडून, तुमचं काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय, सो तुमचा गॅस आज संध्याकाळी कट केला जाईल। मला एक थॉट आला की मी तर हार्ड कॉपी आली बिलाची की लगेच भरून टाकते, त्यामुळे बिल पेंडिंग असण्याचा काही संबंधच नाही। मी त्या व्हॉट्सअपला मेसेज केला की मला बिल मिळालेलंच नाहीये। डायरेक्ट कॉल आला, व्हॉट्सअप कॉल। ते पेज इतकं ऑथेंटिक वाटत होती, तसंच लोगो होता। तर तो माणूस म्हणाला की मी पहिल्यांदा त्याला, एकतर मी खूप फटकळ असल्यामुळे मी माझा सूर तर तसाच होता, कारण मला कन्फर्म होतं की मी सगळी बिल्स पे केलेली आहेत। तर मी म्हटलं की तुमची हार्ड कॉपी आली नाहीये आणि मी आतापर्यंतची सगळी बिल्स पे केली आहेत, तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय कट करू शकता? तर तो म्हणाला की नाही, बिल पे करण्यासाठी हे कनेक्शन नाही, आम्ही सॉफ्टवेअर अपडेट करतोय आणि त्याच्यात सॉफ्ट कॉपी येण्यासाठी, म्हणजे बिल सॉफ्ट कॉपीने येण्यासाठी तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाहीये आणि त्यासाठी तो कट केला जाईल। म्हटलं हा मुद्दाच मला कळत नाहीये। तुम्हाला की नो वरीज, तसं काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो आणि त्यावर तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं की तुम्ही त्या सॉफ्ट कॉपीसाठी अपग्रेड व्हाल आणि मग तुमचं कनेक्शन कट होणार नाही। बाय द टाइम मला हे काही रिअलाइजच होत नव्हतं की हा फ्रॉड कॉल आहे। मी म्हटलं की ओके ठीक आहे पाठवा। त्यांनी जी फाईल पाठवली ती एपीके फाईल होती आणि मी ऐकलं होतं की एपीके फाईल्स ह्या स्कॅमच्या फाईल असतात, म्हणून मी त्यालाच बोलले की म्हटलं अहो तुम्ही एपीके फाईल पाठवल्यात? तर म्हणाला की हा, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि मग त्याच्यात जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो तसे तुम्ही भरा। लकीली माझा आयफोन असल्यामुळे ती क्लिक होतच नव्हती। मी त्याला म्हटलं की तुम्ही एपीके फाईल का पाठवली, मग आम्हाला तुम्ही वेबसाईट सांगा, तिथे काय करायचं ते सांगा, मी ऑनलाईन माझं करते। तो म्हणाला की तुमचा फोन कुठला आहे? तर म्हटलं आयफोन आहे का? तर म्हणे नाही अँड्रॉइड नाहीये का? अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड घ्या। म्हटलं का? मग तर मला शंका यायलाच लागली। मग म्हणाला ओके फोनचं राहू दे, तुमचा मीटर, तुम्ही घरात आहात का? म्हटलं मी कुठे, याच्याशी तुला काय करायचंय? मग म्हणाला की नाही म्हणजे मीटरच्या आसपास असाल तर मीटर नंबर। म्हटलं नाही, मी मीटर घेऊन फिरत नाही आणि तुला जे काही करायचंय ते वेबसाईटवर कुठे काय कसं करायचं, ऑफिशियल वेबसाईटवर ते मला सांग, मी ते करते। असं म्हटल्यावर त्याने कॉल कट केला। एवढंच सांगायचं की कुठलाही असा आपल्या ऑफिशियल साईट, बँकिंग साईटवरनं किंवा बँकिंग पेजवरनं किंवा अशा कुठल्या पेजवरनं फोन आला तर प्लीज तो एंटरटेन करू नका, किंवा जर वाटलं तुम्ही विचार करायला वेळ घ्या। इमिजिएट त्यांनी सांगितलेले ऍक्शन करू नका। हे मोठे फ्रॉड सगळे स्कॅम चाललेले आहेत, त्यातून तुम्ही नक्कीच वाचू शकाल, कारण आपण ज्या वेळेला त्यातून जात असतो तेव्हा आपल्याला अंदाजच येत नाही की आपण अशा कुठल्या तरी स्कॅम मध्ये फसतो आहोत। सो प्रत्येक वेळेला जरा विचार करायला वेळ घ्या। त्यांना सांगा की आम्ही नंतर तुम्हाला कॉल बॅक करू। असं काहीच नाहीये, आपण कुठल्याही गोष्टीवर उपाययोजना आहेत आपल्याकडे आणि त्या आपण करू शकतो। त्यामुळे अशा पटकन ऍक्शन रिॲक्शनच्या मोहात पडू नका किंवा घाबरूही नका। त्यांना सांगा की आम्ही आता काहीच करू शकत नाही, आम्ही नंतर तुम्हाला रिव्हर्ट करू आणि कॉल कट करा। एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। काळजी घ्या।